आज मी आपल्याला केशर पिस्ता आईस्क्रीम दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले जिन्नस प्रोटीनयुक्त आहेत, पौष्टिक आहेत. बदाम, पिस्ता आणि काजू हे सर्व मी अर्धा कप घेतलेलं आहे. त्यातले बदाम हे मी गरम पाण्यात भिजवून सालं काढून घेतलेली आहे. त्याच्याबरोबर थोडी वेलची आहे. हा बेस म्हणून घेतला आहे आणि ही पौष्टिक असल्यामुळे आपण सर्व पदार्थ हे घेत आहोत. त्याच्यात कुठेही कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोटचा वगैरे वापर करणार नाही. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आणि बारीक करून घेऊया. हा आपला आईस्क्रीमचा बेस आपण आधी तयार करून घेऊया. आता ही बघा, आपण याची पावडर तयार केलेली आहे आणि वेलची पण मी त्याच्यात घातलेली आहे. ही आपण पावडर काढून ठेवूया. आणि नुसते आता मी हे 1 लिटर दूध घेते आहे, पण दूध घालायच्या आधी मी जरा थोडं पाणी घालून घेते, म्हणजे दूध खाली लागत नाही. आता ह्याच्यात आता आणखीन अर्धा लिटर घालून घेते. आता हे दूध आपण असं आटवून घेऊया आणि जी बाजूला साय येईल ती लगेच त्याच्यात घालून घेऊया, म्हणजे साय राहता कामा नये. आता ही बाजूला राहिलेली साय आहे ती याच्यात मिक्स करून द्यायची. आता आपलं हे दूध अर्ध झालेलं आहे, तर आपण जी पावडर केली आहे ती थोडी थोडी करून घालूया. आणि ती सतत ढवळायची, म्हणजे त्याच्यात गोळे होणार नाही. आणि मी केशर घेतलेलं आहे, ते साधारण चिमूटभरपेक्षा थोडं जास्त आहे. ते दुधात घालून घेतलेलं आहे, ते ह्याच्यात घालते. आणि आता आपण थोडं दूध आटवूया. आता दूध अर्ध आटून झाले, आता थोडं आटून घेऊया. आता हे आपलं दूध आटवून झालेलं आहे. आता ह्याचा आईस्क्रीम एकदम छान होईल. आपण बंद करूया आणि नंतर त्याच्यात 100 ग्रॅम पनीर आणि मध, म्हणजे हाय प्रोटीन आईस्क्रीम आहे. आता आपण बंद करून घेऊया. एक 5 मिनिटांनी त्याच्यात पनीर घालूया आणि मध घालूया आणि मिक्सरमधून एक वेळ फिरवून घेऊया. आता हे मिक्सचर थोडं गरम आहे, तेव्हा आपण ह्याच्यात पनीर घालून घेऊया. पनीरने छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवीला पण फार छान लागतं. आणि त्याच्यात मी साखर न घालता मध घालत आहे, म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चांगलं प्रोटीन मिळेल. आता हा मध मी साधारण 2 चमचे घातला आहे. आणि हे आपण मिक्सरमध्ये घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता हे आपलं आईस्क्रीम आपण
थंड करण्यासाठी आत ठेवूया. हे मिक्सरमध्ये मी असं 3 वेळा वाटून घेतलेलं आहे. आणि याला अशी आपण फॉईल लावून घेऊया आणि हे थंड करायला मिक्सरमध्ये हे थंड करायला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि साधारण 7 तास तरी ठेवूया. इथे दाब. हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. हे आपलं केशर पिस्ता आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्ही हे जरूर करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा आपलं आईस्क्रीम कसं तयार झालेलं आहे. एकदम मऊ भुसभुशीत आणि छान असं तयार झाले. क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. हे तुम्ही नक्की करून बघा. हे कुल्फी मोल्डमध्ये टाकलेले आहे आणि ह्याच्यापासून कुल्फी बनवता येते.